तर आपण आलेलो आहोत आता सावित्रीनगर परिसरात. या ठिकाणी विहिरीवरची पोरं हा ग्रुप एक चांगला ॲक्टिव्ह ग्रुप आहे आणि या ठिकाणची विहीर ही फेमस आहे. म्हणजे हा लँडमार्क जर सांगितला तर विहिरीचा लँडमार्क सांगितला जातो आहे असा हा परिसर आहे. इतक्या मोठ्या संख्येने इथं नागरिक जमले आहेत. जवळचं दाखवा. ज्येष्ठ नागरिक आहेत, युवक आहेत, माता भगिनी आहेत, त्याचबरोबर इथले नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने जमलेले आहेत. इचलकरंजीचा कौल या कार्यक्रमाचा हा आजचा दुसरा भाग आहे आणि प्रभाग क्रमांक 2 मधून आता आपण इथून सुरुवात करतोय. इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेऊया. पहिल्यांदा युवकांच्याकडून. नमस्कार. गेली 15 वर्ष झाली ते आमचे विद्यमान नगरसेवक श्री प्रधान माळीसाहेब आहेत. त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. रस्ते असू देत, गटरी असू देत. आज प्रत्येक तुम्ही 3 गल्ल्या बघितल्या असतात तर 3-4 घरांच्यामध्ये एक बोरचं कनेक्शन आहे. दररोज सकाळी पाणी येते आणि पाण्याचा राहिला विषय 24 कनेक्शन. हा काय महानगरपालिकेचा प्रॉब्लेम आहे आणि इथं बोरला पाणी आहे, रस्ते कामं झालेले आहेत आणि त्यामुळे आमचा सपोर्ट माळीसाहेबांना असणार 100%. युवकांसाठी काय योगदान आहे त्याचं? योगदान म्हणजे आमचं मंडळ आहे, ते देवीचं मंडळ आहे. त्यांनी आम्हाला मदत करतात मंडळाला आमच्या. पण काही त्यांचं काही काम असलं, आपलं ट्रू कॉपीचं काम असू दे, त्याचं परत कॉलेजचं काही काम असू दे, लगेच काम होतात आमच्याकडे. त्यामुळे आमचा सपोर्ट माळीसाहेबांनाच. बोला. नमस्कार. माळीसाहेबांनी ह्या भागातली कामं भरपूर केलेली आहेत. परत बोरचं पाणी आम्हाला किंवा फोन करेल त्यावेळेस हजर राहतात. ह्या भागात सारखं त्यांच्या फेऱ्या असतात. त्यामुळं आमचा पाठिंबा त्यांना आहे. त्यालाच आहे. भारतीय जनता पार्टीचं काय काम आहे? प्रधान माळींचं तुम्ही सगळेजण सांगतात, भाजपचं काय सांगा? काय भाजपचं काय सांगणार नाही आम्ही, पण आता सध्या प्रधान माळी भाजपमध्ये गेलेत. पण ते आमचेच आहेत. प्रधान माळींना आमची लोक हे सावित्रीनगर विसरणार नाही. पक्ष आम्ही बघणार नाही. ते कुठल्याही पक्षात जाऊ द्या, आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आहे. आमच्या भागामधले नगरसेवक ते आमचे चांगले कामं करतात. प्रधान माळी साहेब आम्ही कुठले बी काम असू देत त्यांनी सांगितलं लगेच येतात, कामं करतात. आमचा त्यांना फुल्ल पाठिंबा आहे. आमदार राहुल आवाडेंनी काही बोर वगैरे मारलेत असं ऐकायला मिळते. मारलेत त्यांनी बोर, खरं अजून काय त्याचा अजून पाणी उपसा नाही आहे. अजून मारलेलं आहेत, कनेक्शन दिलेलं आहे, कनेक्शन केलेलं आहे. आमदारांनी काम सुरू केलंय. आमदारांनी काम सुरू केलेलं आहे. आमदार चांगले कामाचे आहेत आणि आमचे प्रधान माळीसाहेब पण काम चांगले कामाचे आहेत. ह्यावेळेला आम्ही पक्ष बघणार नाही, फक्त माणूस बघून मतदान करणार आहे प्रधान माळीसाहेबांना. आमचा सपोर्ट माळीसाहेबांनाच आहे. आमचा सपोर्ट प्रधान माळींनाच सपोर्ट आहे. माळीसाहेब कधी फोन केला तरी 5 मिनिटात त्यांचा माणूस येऊ शकतोय. काही आमच्या अडचणी असल्या कधी पण एवढ्या दिवाळीची कोण येते का सांगा तुम्ही? दिवाळी सकाळी 7ला म्हणजे इथं हजर होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल चांगलं हे आहे, कामं करतात. तर इथं प्रधान माळी आणि त्यांच्या मिसेसच्या कामाचं कौतुक केलं जातं आहे आणि त्यांच्या कामामुळं इथली जनता म्हणते ते कोणत्याही पक्षात जाऊ देत, आम्ही त्यांच्यासोबत आहे. सध्या माळी भारतीय जनता पार्टीत आहेत आणि भारतीय जनता पार्टीला आमचा सपोर्ट आहे असंही नागरिक सांगतायत. बरोबर आहे काय? बरोबर आहे. तर इथला संपूर्ण कल हा भारतीय जनता पार्टीकडे आहे. हा जनतेचा कौल इथला भारतीय जनता पार्टीकडे आहे. सोलगेमाळा, नवसाचा राजा गणपती या ठिकाणी गरुड झेप मंडळ या परिसरात आता आपण आहोत. या ठिकाणी पाहिलं तर माझ्या डाव्या हाताला इतक्या मोठ्या संख्येने महिला आहेत, आपण पाहू शकताय. तर माझ्या उजव्या हाताला पुरुषांची संख्या देखील ही इतक्या मोठ्या संख्येने आहे. सुरुवात मी महिलांच्याकडून करतोय. तुमच्या मनातला आणि तुमच्या या प्रभागात काम करणारा असा व्यक्ती कोण आहे? नगरसेविका शुभांगी प्रधान माळीवहिनी यांनी सर्व काम भरपूर केलेलं आहे आणि हे आमचं सर्व मत त्यांनाच आहे. भाजप कमळ. आमच्या दुःखातच नव्हे तर सुखातच नव्हे तर दुःखात सुद्धा माळीवहिनी सोबत असतात. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. आम्ही भाजपसोबतच आहोत. भाजपसोबत. ताई तुम्ही काय सांगाल? शुभांगी माळी. शुभांगी माळी. हां, शुभांगी माळी. आमच्या भागात म्हणजे बोरला पाणी वगैरे नव्हतं. महिलांना पाणी आणायला थोडं लांब जावं लागत होतं. त्यासाठी माळी वहिनींनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी बोरची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे पाण्याची तर समस्या म्हणजे चावीची जर सोडली तर बोरची समस्या म्हणजे बोर म्हटलं की इचलकरंजीत आमदारांचं नाव घेतलं जातंय. कोण दिलं बोर? राहुल आवाडे आमदारांनी दिलं. आमदारांनी दिले आणि माळींनी आणलं इथे काम. हो हो. माळी वहिनी सोबत. आता आपण नागरिकांच्याकडून जाणून घेऊया.
आमच्या भागातल्या जर समस्या म्हटलं तर आता आमचा जो भाग होता गट नंबर 243 आणि 44 या गट नंबरवर आरक्षण पडलेलं होतं. ते आता आरक्षण काढलेलं आहे, पण त्याची पुढची कार्यवाही जो करणार त्याच्या आम्ही पाठीमागे राहणार. त्याचबरोबर आम्हाला सतत आमच्या कोरोना काळ असू दे किंवा कोणता पण काळ असू दे याच्यामध्ये सोबत आम्हाला नेहमी प्रधान माळीसाहेब आमच्या कायम सोबत राहिलेले आहेत. त्यामुळे आमचं निश्चितमध्ये माळीसाहेबांना असणार आहे त्याच्यामध्ये, त्यात काय वाद नाही. आमचं मत भाजपलाच आहे, माळीसाहेबांना. डॉक्टर राहुल आवडे साहेबांनी गावामध्ये जे कामाचा छडा चालू केला आहे त्या कामाच्या जोरावर भाजपच्या शिष्टा पूर्णपणे निवडून येतील. आणि या भागामध्ये प्रधान माळीसाहेबांचं काम एवढं चांगलं आहे, एवढं लोकमत त्यांचं चांगलं आहे की मला तर वाटते पुढच्याचं डिपॉझिट जप्त होईल. तर आमदार राहुल आवडे यांचं काम चांगलं आहे असं म्हणतायत. हो, माळी मालकांचं पण काम म्हणजे घर टू घर चांगलं आहे. सगळं मंडळाला पण आपल्या मागं आधारस्तंभ म्हणून ते उभं असतात आणि प्रत्येक घर टू घर त्यांचं रिलेशन एकदम म्हणजे घरच्यांसारखं रिलेशन आहे आपल्या गल्लीत. त्यामुळे माळी मालकांचं आपलं फिक्स, आम्ही त्यांच्या पाठीपाशी आहोत. आमदार साहेबांचं काम दमदार असल्यामुळे आमचं मत भाजपलाच. तर या ठिकाणी आमदार राहुल आवडे आणि माळी असा संगम दिसतोय. ज्येष्ठ महिला आहेत, काय सांगताय? माळीबाईला आमचं भाजपला मतदान होणार. हां, आणि काम चांगलं आहे. काम चांगलं. हां, माळीवहिनीबद्दल सांगायचं म्हटलं तर शब्दच पुरत नाहीत अशा आमच्या माळीवहिनी आहेत. त्यांनी रोड चांगले केलेले आहेत, गटरी चांगली केलेली आहेत, पाण्याची सुविधा सगळी आणलेली आहे, ह्या रेशन पिवळे कार्ड करून दिलेलं आहे, त्याशिवाय पेन्सिलसुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळं आमच्या माळीवहिनी लाखात एक आहेत. सर्व गुण संपन्न. हां, सर्व गुण संपन्न. आमदारांच्या बाबतीत काय सांगाल? आमदार म्हटलं तर एक नादच करायचं नाही. तर अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे की शुभांगी प्रधान माळी यांच्याबद्दल सर्व म्हणजे इथं कामाचं कौतुकाचा वर्षा होतोय. त्याचबरोबर आमदार राहुल आवडे यांच्या देखील कामाचं कौतुक केले जात आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील हा भाग जरी सदन असला तरी हा भाग विकास या भागामध्ये नव्हता आणि तो विकास शुभांगी प्रधान माळी यांनी केलेलं इथल्या नागरिकांच्याकडून सांगण्यात येत आहे. माय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा इचलकरंजीचा कौल हा कार्यक्रम कृष्णानगर गल्ली नंबर 1 मधून. तर या ठिकाणी सकाळची वेळ आहे. बरेच जण आंघोळी महिलांची कामं या गोंधळामध्ये आता काही महिला इथं गोळा झालेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कृष्णानगर तुमच्या भागामध्ये तुमच्या हाकेला धावून येणारं व्यक्तिमत्व कोण आहे आणि तुमच्या मतदानाचा कौल कुणाकडे असणार आहे? आता तरुण आता म्हटलं तर पूनम आहे. तुमचा कौल कुणाचा? माझा पूनम जाधव. पूनम जाधव. कुठल्या पक्षाची? भाजपमध्ये आहेत त्या. भाजपमध्ये. त्या आमच्या अडचणीला अवरात्र आमच्या पाठीशी उभ्या असतात कायम सदैव. पूनमच की, मी बी तेच सांगणार. पूनमच. आम्ही बी तेच सांगणार. कोण आम्हाला मदत करते ते नासनीच आम्ही. हां, काय कामं केलं त्यांनी आतापर्यंत? केल्यात की. काय केलं? आम्हाला कवा बोलवलं येत्यात, पाण्याची सोय करतात आणि बल लावा म्हणलं बल लावलीत आणि तिने बी बोरचं सोय केलीत. आमदारांनी काय कामं केली तिथे? हे पूनम जाधव, हे जाधवच ना त्यांच्या. आमदारांनी काय कामं केलं? हे तेवढं केल्यात बघा, रस्ता तेवढा केल्यात बघा. भारतीय जनता पार्टी म्हणून कोण काम करते? पूनम जाधव. कधीपासून काम करतात? त्यांनी लई दिवस झाला. त्यांचा पप्पा करते तेव्हापासून चालू आहे. त्यांचं काम जनसेवेचंच आहे. त्यांचे वडील पण करत होते आणि ते पण करतात. काम करत होतो त्यांनी बी करत होतं. आता त्यांच्या पाठीमागं तुमचं मत कुणाला? भाजपला असणार आहे काय कोणाला असणार आहे? भाजपला असणार. ठीक आहे. या प्रभागामध्ये कुणाचं प्राबल्य आहे, कुणाला जन्मत आहे? आता आधी तर होतं हे काय त्याचं नाव मला येत बी नाही. सोड लतीफ गायबान त्यांनी काम चांगलं केलं. सोडा LED बल्ब लावल्यात, पाणी जिथं तिथं दिल्यात, बोर मारल्यात आणि सोय करल्यात, भरपूर सोय केल्यात. त्यांनी गार्डन चालू केल्यात, त्यांनी भरपूर सोय केल्यात. आमचा कौल त्यांना आहे. तुमचा कौल? आमचा बी गायबान साहेब. तुमचा? आम्हाला पण लतीफ गायबान साहेब. काय केलं त्यांनी? त्यांनी रस्ते केलं, जिथे तिथं बोरा पाडल्या, जिथे तिथं पाण्याची सोय केली. कोण आजारी पडलं तर ताबडतोब धावून येतात, कोणाचे भांडणं चालली तर धावून येतात, मिठवामिठी करतात, कोणाचा दंगा चालू देत नाहीत. ताई तुम्ही काय सांगाल? चांगले गायबान साहेब काम केलं. हां, काम केलं चांगलं आहे.
हां, आम्ही इथं कृष्णानगर भागातले आहे. तरी इथं गैवान साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे इथं. तरी जे आम्ही जे हाक मारतो अहोरात्री बाबा वेगळ्या टायमात हाक मारतो, त्यांनी जे लोक धावून येतात आमच्या नडे अडचणीला मदत करतात, ते लोकांनी आम्ही आता इथं कमीत कमी 35-40 वर्ष ह्या भागात राहिलेलं आहे. 35-40 वर्ष राहूनसुद्धा आम्हाला त्यांनी भरपूर मदत केलेली आहे. आणि जे आमच्या मदतीला जे धावून येतात बाबा बिगर टायमात कवा टायमिंग न हे करता बाबा आता टायमिंग झालं आहे असं न करता त्यांनी धावून येतात. आमच्यासुद्धा भरपूर नातवाला त्यांनी मदत केलेली आहे असे आम्हाला विचार. आणि इथनंही आम्हाला त्यांनी अशीच लोकांनी मदत करेल, जो मदत आम्हाला करेल त्यांच्या आम्ही पाठीशी आहे. असं युवकांचा कल कुठं आहे? हां, तुमचा कल कोणाला आहे? परवेज गायबान. परवेज गायबान. परवेज गायबान. चाचा काय तुम्ही सांगा? परवेज गायबान. परवेज गायबान. तर या ठिकाणी आपण पाहतोय की गायबान यांच्यावरती कौल आहे. कृष्णानगर भागातील या 2 नंबर गल्लीचा कौल हा परवेज गायबान यांच्याकडे आहे. कौल कुणाचा आहे? इम्रान डपेदार. इम्रान डपेदार. हां, काय काम केलंय त्यांनी? इथं बोर मारले, नसल्या असलेला कामाला येते धावून, बघते गोरगरिबाला. तुमचा कौल कुणाचा आहे? इम्रान कुठल्या पक्षाचे? डपेदार डपेदार डप्पेडार. कुठल्या पक्षाचे? कुठल्या बी असू दे, कुठल्या बी असू दे, आम्हाला त्याचा काही प्रश्न नाही, पण तो माणूस चांगला आहे तेच पाहिजे आम्हाला. इम्रान हवेरी. इम्रान हवेरी. कृष्णानगर भागात कौल कुणाचा आहे? इम्रान डपेदार. इम्रान डपेदार. गणेश सावरकर. गणेश सावरकर. इम्रान डफेदार. इम्रान डफेदार. इम्रान डपेदार. इम्रान डपेदार कुठल्या पक्षाचे? पक्ष काय कुठला पण असू दे, कारण काम करणारा माणूस आहे. ठीक आहे. आणि इथं आमदार राहुल आवाड यांनी काहीतरी कामं केलं, विकास कामं केली? हां, केल्यात. पाण्याचं बोरची समस्या, रस्त्याची समस्या, ड्रेनेजचं काम चालू आहे सगळं. ते इम्रान डफेदारमार्फत हे झालेलं आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे आम्हाला त्यांना उमेदवारी अर्ज द्यावा अशी आमची इच्छा आहे. तुम्ही काय केलं एक दुसरं कुणी सुद्धा आलेलं नाही. तू कुणाचंच काय ऐकू नका. कोणी तर दारापर्यंत आलेलं नाही आजपर्यंत. कोण आले दार तुमच्या? इम्रान डपेदार. दुसरं कुणी आलेलं नाही. गट्टीत किडे येतात घरात. ही एक उंच आहे आमच्या तिकडे, खाली आहे बघा जाऊन. तर कोण येत नाही, फोन केल्याशिवाय येत नाहीत. आम्हाला इम्रान डपेदारच पाहिजे.